व्यावसायिक LPG, LNG आणि तत्सम गॅसच्या तुटवड्यामुळे उद्योग ठप्प होऊ लागलेत. घरगुती गॅस देखील मिळेल की नाही या भीतीपोटी लोक दिवसभर रांगेत उभी आहेत. शेतमालाला उठाव नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. युद्धामुळे उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राजकीय लढाई सुरू झाली आहे. या राजकीय लढाईमध्ये कुणी कुणावर कोणता वार केलाय पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. अमेरिका इराण युद्धामुळे भारताला गॅस टंचाईला तोंड द्यावं लागतंय. LPGच्या तुटवड्याचा मुद्दा हाती घेत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल सुरू केला. सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडरची प्रेतयात्रा काढून मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अनेक लोकांच्या व्यवसाय संक्रांत आलेले आहे. हे आता देखील सरकार सांगते की गॅस आपल्याकडे आहेत, लोकांनी काळजी करू नका. आणि एकीकडे गॅसच्या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत आणि एकीकडे व्यावसायिक जे आहेत त्यांना आता गॅस द्यायचं बंद केलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या निषेधार्थ या ठिकाणी ही थेरडी काढलेली आहे. निमित्त गॅस सिलेंडर नेमकं कशासाठी सरेंडर? फसले परराष्ट्र धोरण, लाकूड फाटा आणि सरण. मित्रप्रेमाचा देशाला चटका, गोरगरिबांना फटका. गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावरून सरकारला गुद्दे देण्यासाठी विरोधी पक्षातील आमदारांनी हे पोस्टर्स तयार केले. LPG तुटवड्याचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. त्यामुळे यावर सरकारनं निवेदन दिलंच पाहिजे असा आग्रह काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी धरला. काल आमदारांना कॅन्टीन बंद होती, कॅन्टीनमध्ये काही खायला मिळालं नाही. आज अशी परिस्थिती आहे, मंत्रालयामध्ये कॅन्टीन सुद्धा बंद झाली, महाराष्ट्रातील हॉटेल्स बंद आहेत. महिला भगिनीमध्ये या गॅस तुटवड्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे. उद्या घरची चूल कशी पेटवावी, घरी स्वयंपाक कसं करावं या चिंतेमध्ये. 15 दिवसानंतर OTP दिल्यानंतर 15 दिवसानंतर गॅस सिलेंडर मिळतोय, 15 दिवसानंतर. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीत त्याचा होणारा परिणाम, यावर आमची विनंती आपल्याला की सरकारने वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. गॅस सिलेंडरनं भरलेला ट्रकच चोरीला गेल्याची माहिती वडेट्टीवारांनी सभागृहाला दिली. हा युद्ध जर चाललं, भविष्यात वाढला, त्याचा परिणाम, त्या संदर्भातले परिणाम उद्या दिसणार आहे. पण आपल्याला विनंती, आपल्या माध्यमातून सभागृह सुरू आहे की उद्या आंदोलन सुरू झालेत. आपल्याला माहिती असेल, कोल्हापूरला आंदोलन सुरू झालं, विदर्भामध्ये 1-2 ठिकाणी आज आंदोलनं झालीत. गॅसच मिळत नाहीये, सिलेंडरच मिळत नाहीये. आणि काल तर असं झालंय की HPCचा गॅस सिलेंडरची गाडीच चोरीला गेली महाराष्ट्रात. 18 लाख रुपयाची किमतीचे सिलेंडर होते, पळून नेले. विधिमंडळाच्या पायऱ्यांप्रमाणेच संसद भवनाच्या पायऱ्यांवर देखील विरोधकांचा आवाज ऐकायला मिळाला. PM कॉम्प्रोमाइज्ड. विरोधकांच्या हातातल्या फलकावर एका बाजूला हा टोला आणि दुसऱ्या बाजूला मोदींवरचं व्यंगचित्र होतं. मतलब कितना बर्दाश्त करेगी जनता? कितना इन 10 सालों में अगर आप देखें, चाहे हर चीज के दाम बढ़ गए हैं, बेरोजगारी बढ़ रही है. अब LPG की सिचुएशन को देखिए, कितना बर्दाश्त करेगी? और इनकी पॉलिसीज, इनकी नीतियों की वजह से. और अगर सदन में अच्छी चर्चा होती इन चीजों पे तो अच्छा होता. कम से कम हम जनता के सवाल उठा पाते. एक देशाच्या हितासाठी, नागरिकांसाठी जगाची परिस्थिती काय आणि देश म्हणून एकत्र म्हणून आपण काय करू शकतो ह्याची चर्चा करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे भारत सरकारने तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग ही बोलवली पाहिजे आणि त्याच्याबरोबर पार्लमेंटमध्ये ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, ही आमची मागणी. सरकारचं परराष्ट्र धोरण चुकल्यामुळे देशात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. जागतिक संकट असताना काँग्रेस राजकारण करत असल्याचा पलटवार पंतप्रधान मोदींनी केला.
ये बहुत बड़ा दुर्भाग्य है कि कांग्रेस पार्टी इतने बड़े वैश्विक संकट में भी राजनीति ढूंढ रही है। कांग्रेस पार्टी जानबूझकर उकसाने वाले बयान दे रही है, गैर जिम्मेवार बयान दे रही है, ताकि स्थितियां बिगड़ जाएं, हमारे लोग वहां संकट में फंस जाएं और फिर ये लोग मिलकर मोदी को गालियां देने का, रील बनाने का अभियान शुरू कर सके। यही उनका खेल है। गॅसवरून सुरू झालेलं राजकारण सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना लखलाप, कारण ते राजकारण इंधन म्हणून चुलीतही वापरू शकत नाहीत। जनतेच्या मनात भीती ही आहे की जे संकट हॉटेलच्या किचन पर्यंत आलंय ते उद्या आपल्या घरातल्या किचन पर्यंत तर येणार नाही ना। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।